नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी गेल्या मराठी चॅनलवरती. सकाळी सकाळी लवकर, कारण आज आहे मोठा होली म्हणतात तो. आणि काल रात्री सुद्धा जागरण झालं, झोप काय पूर्ण झाली नाही, पण सकाळी सकाळी लवकर उठलो आहे. कारण जातो आहे देवळात. जातं सकाळी 7 वाजता सगळी होलीची तयारी करणार आहेत. केली म्हणजे शीत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, तर तुम्हाला बघायला भेटतील. तर त्याला डोलं चुरचुरत आहेत. उठलो येतो शिमग्याला जागरण जाम होतात, तसाच प्रकार झाला आहे. आज ऑलरेडी जागरण झालं आणि त्यात आता परत जागरण, आज रात्री पण जागरण. हां सर ये. तर चला आता इथून देवळात जातोय. सगळी तयारी आहे, होलीची पूर्वतयारी असते होम लावायच्या अगोदर, ती बघायला भेटत. मजा असते गावात. सूर्यनारायण उगवलेले आहेत आणि मी जातोय. आणि DOP उठलेले आहेत आसोवाचे. बाकी गौरी वगैरे आलेले आहे आपल्याकडे, ते परत आज येतील. पुरुषला गेले राहायला आणि ह्याला थांबवलं कारण सकाळी 7चा मोमेंट कॅप्चर करायचा आहे. देवळातून आलो. देवळात पहिला आता सकाळी तयारी असते सगळी, म्हणजे आंब्याच्या टावल्या वगैरे तोडायचे वगैरे. तर 1 तासात हुरकून झालं. ते 1 तासासाठी उठावं लागलं लवकर, पण ठीक, मुवमेंट मिस नव्हती करायची. आत्ता आमच्या वाडीचा जो शीत आहे तो आणायचा आहे दुपारी 2:30 वाजता, आणि त्यासाठी अख्खी वाडी जमलेल. आमच्याकडं शीत शेवरीचा असतो. शेवरीचा झाड असतो ना काटेरी, त्याचा असतो. काही ठिकाणी आंबा तोडतात, काही ठिकाणी सुरमाड तोडतात, वेगवेगळी प्रक्रिया आहे. चला मगाशी सांगितल्याप्रमाणे आता वाजलेत मंडळी दुपारचे 2:30 आणि आता आम्ही जातोय शीत तोडायला. सगळी पोरा सगळी, त्यात प्रतीक पण आलाय, विकास पण आलाय, कारण आज आहे आमचं नाटक गाव गोंधळ करंजाने. सगळं अटेंड करून बाला चला इकडे पालाकडे. कुठे जायचं आहे? तिकडं पालककडे जायचं. दादा आज पुन्हा एकदा आमच्या होलीवर तयारी करायला आलेला आहे, अनुभव घेण्यासाठी. कोकणातला शिमगा जो पहिल्यांदा बघतोय, कसं वाटतं? आता भावकी म्हणेल तुला आमच्याकडे खाली, त्याला कोकणात यायला वेळ नाही आहे. इकडे बरा आलायस तो जो शिमग्याला. मस्त मस्त मजा आहे. माहोल आहे ना. अरे उत्कर्ष कधी आला? कालपासून सगळे भेटले. चला बरा पडतो. मी शिवी घातली नाही, ते शिवी नाही येणार. शिवांचा फिल्टर आहे ना.
आज बघा जमिनीतली माणसं जमिनीवर बसली सगळी. एक नंबर जो कार्यक्रम झालेला आहे, पुरणपोळी आणि दूध आपण गाईचा त्याचा काय आला गाय इयालेला आहे ना, त्यामुळे दूध महाप आहे आमच्याकडे. हा खरवस पण मस्त होतं. पण बेत चांगला आहे. आज होळी रे होळी पुरणाची पोळी. होरलेली होली, पुरणाची पोळी. एक मिळाल काय? बोलत नाही. एक मिळाल काय? काय हवाय होली देतो. होली जो फायनली आमची होळी तयार झालेली आहे, ते सजावट केलेली आहे आणि जबरदस्त अशी झालेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा. आणि आता 7:30 वाजता आम्हाला जायचं आहे देवळामध्ये आहे देवाचं होम लावायचं. कदाचित मला हा इकडचा होम लावताना दिसणार नाही. त्याचं कारण आहे की मी जातो आता नाटकाला. आज 11 वाजता प्रयोग आहे करंजानीत. काय हो कुठं जाता हो? फेरफटका मारू. कंटाळली नाही. सॉरी गाईज, मला माहिती आहे मी दापोलीला आली आहे, पण माझ्याकडे मालवणी निघते. मी आली जो आली आम्ही जाऊन मालवणी नाही कोकणी. उणगायला जात आहेत. आवडला निखिल, आपलं गाव मला आवडलंय. आवडलं ना? ठीक आहे. आता अख्खं गाव आलेलं आहे इकडे. दादासुद्धा आलेला आहे. कसा आहे माहोल? अरे कमाल कमाल. कमाल ना? कोकणातल्या शिमग्याची मजाच काय और आहे. आता फाग बोलतील बघा. काय काय होलीचे फाग. होलीचे फाग म्हणजे बघा समजत. होलीचे फाग. आता फाग बोलत आहेत होळीचे आणि ते ऐकायला 1 वर्षभर वाट बघायला लागते. कसं वाटतंय? म्हणजे इतके दिवस हे सगळं अविरत सुरू आहे. मला वाटतं हे काटखेळ करणारे सगळे आपले जे हे आहेत ग्रामस्थ सगळे आहेत हौशी कलाकार, किती दिवस ते घराबाहेर आहेत ना, आणि आज ते त्याच ऊर्जेनं हे पाक म्हणतात आणि मजा करतात. तेच म्हणतात ना दैवीची शक्ती असली ना की ऊर्जा बरोबर येते. Oh,
तर म्हणजे गावचा होम पार पडला. म्हणजे आमच्याकडं शेवटची होळीला होम म्हणतात, तो गावचा पार पडला. त्याच्यानंतरला वाडीचा झाला. पण वाडीच्या होमाला मी नव्हतो, कारण मी गेलो नाटकासाठी. नाटकाचा प्रयोग होता त्या दिवशी करंजाडीत. सो खूप घाई गडबड धावपळ ह्या सगळ्या गोष्टी होत्या, तरी पण शूट केलं. त्यात पाहुणी मंडळी आली, समीर दादा आलेला, गौरी आलेली, संपूर्ण आसोवाची टीम आलेली. सो आसोवारसुद्धा आपल्या डॉक्युमेंटरी शिमग्याच्या येणार आहेत, त्यासुद्धा बघा. आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? दरवर्षीप्रमाणे शिमगा, पण यावर्षी थोडा माझ्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत लेट होतो आहे. सो थोडा क्षमा असावी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. बाय बाय.